मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंचा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दम। राज ठाकरेंच्या हिसक्यानंतर वाहतूक कोंडी सुटली। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत। अजितदादांचा शरद पवारांना टोला, बाप कधी रिटायर होत नसतो। जितेंद्र आव्हाडांचाही खरपूस टोला। मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, पण कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, अजितदादांचा इशारा। कारवाई केल्यास मराठा समाज अजित पवारांना उत्तर देईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा। तर अजित पवारांच्या पोटातलं ओठावर जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा। काही जण खोक्यात बंद झाले, उद्धव ठाकरेंचा टोमणा। महाराष्ट्रात 2019 साली कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला, मग 2022 साली आम्ही प्रयोग केला। आता होती कुठे गेली सत्ता संघर्षावरून फडणवीसांची टोलेबाजी। शिवडी न्हावा शेवा सी लिंक न रायगडचं वाटोळं होणार, रायगडच्या जमिनीवरती अनेकांचा डोळा, राज ठाकरेंचा इशारा। सोलापुरात झालेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती, मोर्चातीलच काही समाज कंटकांनी दगडफेक केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।